पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दीर्घकालीन आणि तत्कालीन उपाययोजनांचा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज आढावा घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी नदीचं प्रदूषण रोखण्याबाबत सूचना केल्यात। पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार 2014 मध्ये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। पंचगंगा नदीचं प्रदूषण होऊ नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात त्याच्या प्रगतीचा दर 3 महिन्याला अहवाल सादर केला जातो। त्यानुसार विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज आढावा बैठक घेतली। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ही बैठक संपन्न झाली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत सर्व दीर्घकालीन आणि तत्कालीन उपाययोजनांचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला। दीर्घकालीन उपाययोजनेमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी STP यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचं काम सुरू असून ते काम संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम आणि जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अतिवापर आणि आरोग्याच्या तक्रारींबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला। तत्कालीन उपाययोजनांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदी नव्यानं कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्यावी आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी। नैसर्गिक तसंच प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देऊन होणाऱ्या प्रदूषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। बैठकीनंतर पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील दुधाळी इथल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। या आढावा बैठकीला पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सह आयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेचे मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते।